हिवाळ्यात आजी आजोबा कुळीत का खात होते हे माहिती आहे का? कारण त्यांना माहीत होतं कुळीत हे औषध रूप आहे. कुळीत उष्ण असतं म्हणून कफ वात कमी होतो, शरीर आतून गरम राहतं. यासाठी पीठ तयार करा किंवा रेडी पीठ घ्या. स्वच्छ धुवून, वाळवून, भाजून गिरणीमधून मध्यम बारीक करून घ्या. नंतर लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र पेस्ट तयार करा. 1 चमचा पेस्ट बाजूला काढा. यामध्ये भाजलेले शेंगदाणे घाला. परत पेस्ट तयार करा. पिठामध्ये चवीनुसार मीठ आणि बाजूला काढलेली पेस्ट घाला. थोडं तेल, थोडं पाणी घालून मध्यम घट्टसर पीठ मळा आणि शेंगोळे तयार करा. कढईमध्ये तेल घ्या. तेलामध्ये जिरे टाका. यामध्ये फिरवलेली पेस्ट घाला. चवीनुसार मीठ घाला. तेल सुटेपर्यंत परतवा. आमटीला उकळी आली की त्यात शेंगोळे सोडा. 10 ते 12 मिनिट मध्यम आचेवर उकळू द्या. तयार आहे आपले गावाकडचे चमचमीत असे शेंगोळे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.